हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। मटणाच्या आळणी तयार केलेली आहे ते आज आपण बघणार आहे। तर दुलवडीला मटण आणलेले, तर त्यातील थोड्या मटणाचे मी अळणी तयार केलेले। 1 किलो मटणातील मी थोडेसे मटण बाजूला घेऊन त्याचे अळणी तयार केलेली आहे। तर पहिल्यांदा आपण मटणाला 2-3 चमचे दही, थोडीशी हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर लावून घेतलेले। अर्धी वाटी सुके खोबरे, लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि पुदिना आणि कोथिंबीर यांचा आपण बारीक मसाला करून घेणार आहे। तर मटणाला आपण 3-4 चमचे दही, हळद पावडर आणि मीठ आणि काळी मिरी पावडर आणि तयार केलेल्या मसाल्यातील 2-3 चमचे मसाला लावून मटण 10-15 मिनिटे मुरत ठेवले होते। मटणाच्या आळणी कुकरमध्ये मी तयार करून घेत आहे। मटण शिजण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे मटणाच्या आळणी आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। तर यामध्ये मी पहिल्यांदा 2 चमचे तेल टाकून तेल गरम करून काही खडे मसाले टाकलेले आहेत। त्यामध्ये 2 तमालपत्र, 4-5 लवंग, दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरव्या वेलच्या तेलामध्ये गरम करून 4-5 बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत। तयार केलेला हिरवा मसाला 2-3 चमचे तेलामध्ये टाकून भाजून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये मसाला लावून घेतलेले मटण टाकून तेलामध्ये परतून घेतलेले आहे। पाणी न टाकता 4-5 मिनिटे मटण वाफेवरती शिजून घेतलेले आहे। 2 ग्लास गरम केलेले पाणी मटणामध्ये घालून सर्व मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करून परतून घेतलेले आहे। झाकण लावून मीडियम गॅसवरती मटणाला 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मटणाच्या आळणी तयार केलेली आहे। तर याच्या आधी आपण मटण हंडी तयार केलेली, त्या रेसिपीमध्ये मी काय व्हिडिओ मटणाच्या आळणीच्याही काय व्हिडिओ क्लिप केलेल्या, त्या व्हिडिओ काय डिलीट झालेल्या आहेत। तर मटण हंडी आपण रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। ती रेसिपी अपलोड केल्यानंतर मी काही व्हिडिओ डिलीट मारल्या, त्याच्यासोबत काही व्हिडिओज मटण आळणीच्याही डिलीट झालेल्या आहेत। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी मटण सूप तयार केलेले आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।